अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी ज्योतिताई गाडे तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत महापौर व उपमहापौर पदांची निवड प्रक्रिया आज जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। या निवडणुकीत महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्योतिताई अमोल गाडे तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे धनंजय कृष्णा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। महापौर पदासाठी सूचक नगरसेवक गणेश भोसले आणि अनुमोदन नगरसेवक अविनाश घुले तर उपमहापौर पदासाठी सूचक निखिल वारे आणि अनुमोदन कुमार वाकळे यांनी प्रस्ताव मांडलाय। निवड प्रक्रिया शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडली आहे। या कार्यक्रमास महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, नगर सचिव मेहर लहारे तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत सांगितले की महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी यांनी एकत्रितपणे कार्य केल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल। पार्किंग व वाहतूक व्यवस्थेचे प्रश्न गंभीर असून त्यावर जिल्हा प्रशासन, आरटीओ आणि महानगरपालिका यांनी संयुक्तपणे उपाययोजना राबवाव्यात। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील अधिकृत होर्डिंग्स व बॅनर्स हटवावे जेणेकरून नागरिकांमध्ये चांगला संदेश जाईल। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी नगरकरांचा विश्वास संपादन करणारे काम उभे करावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्यात। नूतन महापौर ज्योतिताई गाडे यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की आजपासून कार्याची सुरुवात करत शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल। सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू। अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शावर आधारित विकासाचा आराखडा उभा करू असे त्या म्हणाल्यात। आज माझी अहिल्यानगर शहराच्या प्रथम महिला म्हणून महापौरपदी निवड झाली आहे। त्यामुळे मी आज माझे वडील आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप व सुजयदादा विखे पाटील यांना प्रथम मी धन्यवाद व्यक्त करते आणि या सर्वांना समोर ठेवून आदर्श माझा मी चांगल्या प्रतीचे काम करेल असा विश्वास व्यक्त करते। आणि पहिलं प्राधान्य कशाला राहील? आता आपल्या नगर शहरात संग्राम भैयांच्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून म्हणजे 80% रोडचे, ड्रेनेजचे कामं पूर्ण झाली आहेत असं मला वाटते। आणि नंतर प्रथम मी शहराचे, आता मला एवढं काही माहीत नाही त्याच्यामुळे प्रथम मी पहिले पाहणी करेल, जिथं काही ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल। म्हणजे माझ्या सर्व सहकारी नगरसेवक नगरसेविकांना सोबत घेऊन महापौर उपमहापौर साहेबांची त्यांना सोबत घेऊन मी काम करण्याचा प्रयत्न करेन। तर उपमहापौर धनंजय जाधव यांनी सांगितले की महापौर ज्योतिताई गाडे व आम्ही सर्वजण एकत्र येऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहेत। सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन लोकाभिमुख निर्णय घेत नगरकरांची सेवा करणे हीच माझी प्राथमिकता असेल असे त्यांनी सांगितले। त्यांनी सर्व नगरसेवकांचे व नागरिकांचे आभार मानले तसेच सभागृहाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप साहेब, त्याचप्रमाणे आमचे नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब तसेच भाजपा आणि राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक नगरसेविका यांचे मी मनापासून आभार मानतो। आणि आज जी मला अहिल्यानगरच्या उपमहापौरपदी काम करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे, निश्चितच मी आपल्या माध्यमातून शहरवासियांना हा विश्वास दाखवू इच्छितो की ज्या पद्धतीनं भाजप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपण भरघोस मतदान करून विजयी केलं, तो विश्वास तुम्ही सुजयदादा विखे पाटील आणि संग्राम भैया जगताप यांच्यावर दाखवला। निश्चितच आम्ही एक चांगल्या प्रकारचं काम नगर शहरामध्ये करून दाखवू। आणि ही महानगरपालिका जी आहे ही नगर शहराच्या लोकांची आहे, ही जनतेची आहे। 24 तास कशा पद्धतीने त्यांना त्यांचे कामं आम्हाला करता येतील याच्यावर आमचं 100% प्राधान्य राहणार आहे। आणि एक दर्जेदार रस्ते असतील, मुबलक पाणी असेल, आता सध्या शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होतो
तर आमचं निश्चितच प्रयत्न असा राहील की रोज पाणी कसं देता येईल, स्वच्छ शहर कसं ठेवता येईल, हरित शहर कसं ठेवता येईल, ग्रीन सिटी क्लीन सिटी ही संकल्पना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. मी प्रसार माध्यमांचे पण मनापासून आभार मानतो. आपलंही सहकार्य आम्हाला असू द्या. प्रशासनात तर आमच्या बरोबर आहे. मी आयुक्त साहेबांचे पण मनापासून आभार मानतो. यांचंही सहकार्य आम्हाला लाभणारच आहे आणि एक चांगल्या प्रकारचं काम आम्ही करून टाकू. हे काम करत असताना कुठलं काम असं आहे जे आव्हानात्मक वाटतं? आव्हानात्मक तसं शहर जे आपण पाहतो की आता मध्ये जे ह्याची जी समस्या होती कचऱ्याची ती बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता सॉल्व्ह झालेली आहे. कालच आपण जर पाहिलं तर आमचे राष्ट्रवादीचे नेते अविनाश घुले यांनी पण संकल्पना मांडली आहे की नवीन इंदोरच्या धर्तीवर एक चांगल्या प्रकारे एक स्वच्छतेची एक गाडी त्या ठिकाणी घ्यायचं आहे. तर त्यासाठी पण आम्ही प्रयत्न. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, अनिल बोरुडे, संपत बारसकर, कुमार वाकळे, अविनाश घुले, मनोज कोतकर, डॉक्टर सागर बोरुडे, सुरेश बनसोडे, प्रकाश भागानगरे, महेश तवले, दत्ता गाडळकर, महेश लोंढे, ऋग्वेद गंधे, मनोज दुल्लम, सुभाष लोंढे, विजय पठारे, अमोल येवले, मोहित पंजाबी तसेच नगरसेविका दीपालीताई बारसकर, पुष्पाताई बोरुडे, शारदाताई ढवण, संध्याताई पवार, गीतांजली काळे, कांताबाई शिंदे, आशाताई डागवाले आणि दत्ता कावरे, श्रीपाद छिंदम, नवनाथ कातोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी नव्या महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन करत त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्यात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.